हॉटेल झणझणीत मेजवानीतून खूप खूप स्वागत। आज आपल्याला ताक मसाला बनवायचा आहे। ताक मसाला 1 किलोचा आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 328 ग्रॅम धने, जिरे 328 ग्रॅम आहे, ओवा 164 ग्रॅम आहे, काळं मीठ 164 ग्रॅम आहे, सुंठ 2 ग्रॅम आहे, साधं मीठ 2 ग्रॅम आहे, सौंदव नमक 2 ग्रॅम आहे, 2 ग्रॅम मिरी आहे आणि 9-10 पानं पुदिन्याची। आता हे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे। आपल्याला धने भाजून घ्यायचे। धने भाजून झालेले, धने काढून घेऊया। आता जिरे भाजून घेऊया। जिरे, ओवा आणि मिरी एवढं साहित्य भाजून घ्यायचे। जिरी, ओवा आणि मिरी भाजून झालेली आहे, ती पण काढून घेऊया। गॅस बंद करूया। आता हे साहित्य थोडंच आहे म्हणून मी मिक्सरलाच बारीक करणार आहे। पुदिन्याची पानं पण याच्यात टाकूया आपण। मी जरा सावलीत वाळवला होता आणि आता कढईत टाकला, त्यामुळं कडक झालेला आहे। हे साहित्य भाजलेलं पण थंड झालेलं आहे। आता बारीक करून घेऊया। माझा हॉटेलचा मिक्सर आहे, भरपूर मोठा आहे, त्याच्यातच बारीक करणार आहे। अजून थोडं बारीक व्हायला पाहिजे। आता मसाला बारीक करून झालेला आहे। याच्यामध्ये आपल्याला सैंधव नमक, साधं मीठ, काळं मीठ, सुंठ बारीक करायची राहिली, सुंठ बारीक करून टाकायची आहे। सुंठ बारीक केल्यावरच हे सगळं मिक्स करते। आता सुंठ बारीक करायची राहिली होती, सुंठ बारीक केलेली आहे, ती टाकूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता, म्हणजे आपला चाट मसाला पूर्ण तयार होईल। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरम खूप होतं, ताक खूप थंड असतं, म्हणून हा ताक मसाला बनवलेला आहे मी। तुम्ही पण उन्हाळ्यासाठी असा ताक मसाला करून ठेवा।
ताक मसाला आपला पूर्ण तयार झालेला आहे. तुम्ही असंच ताक तयार करून पिऊन पहा, कसं झालं ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.